चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छानपैकी जीके चे क्लास घेणार आहोत. तर म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न आहे त्या प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत. या ठिकाणी पहा, जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे, भारतातील कोणत्या राज्यात मोफत इंटरनेटची सुविधा दिली जाते? पहा, पर्याय 4 आहेत: उडीसा, महाराष्ट्र, केरळ आणि उत्तर प्रदेश. तर याच्यामध्ये केरळ हे त्याचं उत्तर आहे. कुठलं उत्तर आहे? केरळ. तर केरळ राज्यामध्ये काय पहा, ही मोफत इंटरनेटची सुविधा झालेली आहे आणि आताच त्यांनी रिसेंटली एक लॉन्च केलेला आहे. पदवीधर शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण त्यांनी काय केलंय, पूर्ण मोफत केलेलं आहे. अशा प्रकारचं केरळ हे पहिलं राज्य होतं की जे सगळं सुशिक्षित राज्य आहे. तिथं इंग्लिश मध्ये सगळं बोललं जातं. काय बोललं जातं? इंग्लिश मध्ये. जास्त करून सेकंड लँग्वेज त्यांची काय आहे? इंग्लिश आहे. तिथं रिक्षावाला सुद्धा इंग्लिश मध्ये बोलतो. इतकं सुशिक्षित राज्य जे आहे केरळ आहे, त्यांचे लोक, त्या राज्यातील जे लोक आहेत बरेचसे फॉरेनला सेटल झालेले आहेत. बरोबर. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे बा, भारतात सर्वात जास्त सिंह कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी प्रश्न काय आहे? कोणत्या राज्यात आढळतात? म्हणजे भारतामध्ये सिंह कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर पर्याय क्रमांक 1 आहे उडीसा, नंबर 2 आहे महाराष्ट्र, नंबर 3 आहे गुजरात, नंबर 4 आहे केरळ. पहा, हे जो सिंह आहे तो सिंह सगळ्यात जास्त गुजरात मध्ये आढळतो. तर गीर अभयारण्य हे गुजरात मधलं प्रसिद्ध आहे. कुठलं अभयारण्य आहे? गीर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा, जास्त चिडचिड केल्यानं शरीरात कोणता भाग खराब होऊ लागतो? पण आपण सध्या मोबाईलच्या दुष्परिणामामुळे आपल्याला चिडचिडेपणा खूप वाढलेला आहे. पहा, आपण जर आपल्या आई वडिलांनी मोबाईल घेतला तर आपण खूप चिडतो, किंवा असं कोणतीही गोष्ट जर आपल्याला केली की आपल्याला समोरच्याला काय होते, काय करू आणि काय नाही असं होतं. म्हणजे चिडचिडेपणा जास्त वाढलेला आहे. तर त्या चिडचिडेपणामुळे आपल्या शरीरातील कोणता भाग हे खराब होत आहे? तर नंबर 1 पर्याय आहे डोळा, नंबर 2 आहे यकृत, नंबर 3 आहे फुफ्फुस, नंबर 4 आहे मूत्रपिंड. तर यामध्ये सगळ्यात जास्त कोणता खराब व्हायला? आपल्याला यकृत हे जो आहे तो आपल्याला खराब होत आहे. आणि जास्त चिडचिड केल्यामुळे पहा, इंटेस्टाईन वर सुद्धा, आपल्या पोटाच्या आतड्यावर सुद्धा परिणाम होत आहे. त्याच्यामुळे पचन वगैरेची क्रिया सुद्धा आपल्याला व्यवस्थित होत नाहीये. त्यानंतर प्रश्न बघा पुढचा आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते? हे तुम्हाला माहितच आहे. बरोबर. नंबर 1 पर्याय आहे मेंढी, नंबर 2 आहे शेळी, नंबर 3 आहे गाय, नंबर 4 आहे म्हैस. तर तुम्हाला माहिती आहे, खेड्यापाड्यामध्ये बघा आजी काय करते, लहान मुलं असेल तर त्याला जर कमकुवत असेल त्याला दष्टपुष्ट चांगलं बनवण्यासाठी कुणाचं दूध देते? शेळीचं दूध देते, आहे की नाही? जर तो कमजोर असेल तर त्याला शेळीचं दूध दिलं जातं. कशामुळं? कारण त्या शेळीच्या दुधामध्ये प्रोटीन हा घटक काय असतो? जास्त प्रमाणात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, कोणत्या झाडाला 8 प्रकारची फळे येतात? किती प्रकारची? 8 प्रकारची. जवळपास असं एक फळ आहे त्याला 8 प्रकारची फळे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये पहिला आहे पहा लिची. इकडे बिहार राज्यामध्ये लिची प्रकार भेटते. संत्री, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. त्यानंतर बेरी आणि फ्रूट सॅलड ट्री. तर फ्रूट सॅलड ट्री जी आहे ती फ्रूट सॅलड ट्री, त्याचं उत्तर काय आहे? फ्रूट सॅलड ट्री हे त्याचं 8 प्रकारचे फळ त्या ठिकाणी त्याला येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, खूप छान प्रकारचा, काय दिसतंय तुम्हाला? विंचू. तर कोणत्या फळाचे बी विंचूचे विष लगेच उतरतंय? म्हणजे ते लावलं की लगेच काय होतंय, ते विंचूचं विष उतरतंय. हे आपल्याला, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. आणखी एका गोष्टीने तुम्हाला सांगतो. अगोदर पर्याय क्रमांक बघा, पुदिना, चिंच, सफरचंद, जांभूळ. तर याच्यामध्ये काय आहे? पुदिना हे उत्तर आहे. काय आहे? पुदिना. जर पुदिनाचा रस लावला असं चुळून त्याच्यावर, तर ते विंचू चावले तर विष लगेच उतरतं. त्यानंतर आणखी जर विंचू चावला तर दुसरी गोष्ट, तुरटी काय करायची? गरम करायची आणि ज्या ठिकाणी विंचू चावलाय त्या ठिकाणी लावायची. बरोबर ते काय करते? तुरटी विष ओढून घेते, म्हणजे अब्सॉर्ब करते. तर अशा प्रकारे हे 2 लक्षात ठेवा. कधीही विंचू चावलं तर काय करायचं? पुदिनाचा रस लावायचा आणि दुसरी गोष्ट तुरटी सुद्धा लावायची, गरम करून पण थोडी नॉर्मल. त्याच्यामुळे काय होतं? विंचूचं विष काय होतंय? उतरतंय. पुढचा प्रश्न पहा, असा कोणता प्राणी आहे की तो आभाळाकडे पाहूच शकत नाही? असा कोणता प्राणी आहे की तो आभाळाकडे पाहू शकत नाही? हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. नंबर 1 उंट, घोडा. उंट पाहते का नाही? घोडा पण पाहते, कुत्रा पण पाहते. पर्याय क्रमांक 4 जंगली डुक्कर. बघा, असं केलं की खाली वरी बघतच नाही. कुठे बघतंय? ते खालीच बघतंय. हे जंगली डुक्कर हे असं असते. बरोबर.
कोण असते ते जंगली डुक्कर, ते आभाळाकडे कधीच पाहत नाही, खालीच पाहते ते कधी पण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रायगड किल्ल्याचे जुने नाव. आत्ताच आपण मागे प्रश्न घेतला परवा दिवशी सामान्यांच्या परिपाठामध्ये, बरोबर? त्या परिपाठामध्ये घेतलेला आहे बा, तोरणा, माऊली, जावळ आणि रायरी. तर याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे रायरी. हे काय आहे, त्याचं उत्तर आहे रायगडाचं जे जुनं नाव आहे पहा, हे काय आहे, रायरी हे नाव आहे. त्यानंतर बघा, मुलींना आवडणारा पदार्थ, बरोबर? काय आवडते सारखं? लिपस्टिक लावायला. त्या लिपस्टिक मध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त मिसळलेले असते? कोणत्या प्राण्याचे रक्त मिसळलेले असते बा? डुक्कर, कोचिनल बग, कोकरू, वटवाघूळ. तर त्याचं नाव आहे कोचिनल बग. या प्राण्याचं रक्त त्याच्यामध्ये मिसळ आहे म्हणून जास्त ते लाल दिसतंय, आहे का नाही? जास्त करून लिपस्टिक हे लाल रंगाची असते, त्याच्यामुळं कोचिनल बग हे लक्षात ठेवा. असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? म्हणजे जास्त फेमस आपल्या महाराष्ट्राची जी लोकधारा आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. मणिपुरी आहे का? नाही. मणिपूरची. कथ्थक आहे का? नाही. लावणी आहे का? आहे. लावणी सगळ्यात जास्त. भरतनाट्यम नाही, हे सगळे साऊथ इंडियन आहे. आपली लावणी, महाराष्ट्राची ठसकेदार लावणी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर पहा, लाल आणि पिवळा रंग मिसळल्यावर कोणता रंग तयार होतो रे? बघा, लाल आणि पिवळा कोणता तयार होतो? अगदी बरोबर आहे, ऑरेंज. कोणता तयार होतो? ऑरेंज. ऑरेंज तयार होतो, लाल आणि पिवळा रंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता प्राणी उभा राहून झोपतो? उभे उभे असते, झोपतो असा मस्तपैकी. घोडा. तर घोडा अगदी बरोबर आहे. पहिला क्रमांक. कुत्रा, माकड, मांजर हे खाली झोपलेले तुम्ही बघितले असतील, पण घोडा कधीच बसत नाही खाली, तो उभे उभे झोपतो, म्हणून सगळ्यात ताकदवर जो असतो तो घोडा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय आहे पुढचा प्रश्न? भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे? पर्याय क्रमांक जनगण मन. हा प्रश्न वारंवार येतो बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला, समजून घ्या. त्यानंतर मा तुझे सलाम, सारे जहां से अच्छा आणि वंदे मातरम. तर पर्याय क्रमांक किती आहे? सी, वंदे मातरम. हे आपलं काय आहे? राष्ट्रीय गाणे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणी बनवलेले आहे? कोणी बनवलेले राष्ट्रगीत सांगा? मोहम्मद इक्बाल, बंकिमचंद्र चटर्जी, श्री अरबिंदो आणि रवींद्रनाथ टागोर. तर पर्याय क्रमांक 4 आहे रवींद्रनाथ टागोर. अशा प्रकारे हे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला येतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा, भारताची राष्ट्रीय भाजी. भारताची राष्ट्रीय भाजी कुठली आहे? तर राष्ट्रीय भाजी पर्याय क्रमांक बटाटा आहे, नंबर 2 टोमॅटो, नंबर 3 भोपळा, नंबर 4 कांदा. तर लक्षात ठेवा, भोपळा ही भारताची काय आहे? राष्ट्रीय भाजी आहे. सगळ्या भाजीपाल्या आपण खाल्ल्या पाहिजे. भोपळ्यामधून काय मिळते हे लक्षात ठेवा, बटाट्यामधून काय मिळते, टमाट्यामधून, कांद्यामधून, हे लक्षात. पुढचा प्रश्न, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? हे तुम्हाला माहितच आहे. आपण खूप म्हटलं जातं गंगेत डुबकी मारायची, सगळे पाप धुतले जातात असं म्हटलं जातं. गंगेत पाणी डुबकी मारण्यानं पाप धुतले जातात का? नाही. लक्षात घ्या, आपले कर्माचे फळ आपल्याला इथं भोगावे लागते, बरोबर? ब्रह्मपुत्रा, यमुना, नर्मदा, गंगा. तर पर्याय क्रमांक किती आहे? गंगा. 4 नंबरचा. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे पहा? याच्यामध्ये नदी, डॉल्फिन, निळा देवमासा, शार्क आणि ऑक्टोपस. जलचर प्राणी, राष्ट्रीय जलचर प्राणी आपला कोणता आहे? निळा देवमासा, ऑक्टोपस, शार्क. मला वाटतंय नदी डॉल्फिन आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पोपट, कबूतर, गरुड, मोर. कोणता आहे आपला राष्ट्रीय पक्षी? मोर आहे. राष्ट्रीय पक्षी कोण आहे? मोर आहे. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ, सिंह, गाय, हत्ती आहे वाघ. पुढचा प्रश्न आहे पहा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वारसा प्राणी म्हटले बरं, काही लक्षात ठेवा. वारसा प्राणी आपण नाही म्हणत वारसा हक्काने मिळणारा ते. त्याच्यामध्ये हत्ती, वाघ, घोडा, सिंह. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए आहे हत्ती. हा आपल्याला वारसाने, परंपरेने मिळणारा राष्ट्रीय प्राणी आहे. कुठला आहे? हत्ती. जुन्या काळी बघा युद्धामध्ये
बरोबर. जंगलामध्ये आपला जो उपयोगी प्राणी होता तो कोण होता? हत्ती. म्हणून त्याला वारसा प्राणी असं म्हटलं जातं. असेच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.